नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन मशीनची माहिती घेणार आहे. टोकन यंत्र हे आहे रिअली कंपनीचं टोकन यंत्र. तर याची आपण पूर्ण माहिती घेऊ. याच्यामध्ये किती चकत्या येतात किंवा बॉक्समध्ये काय काय येते, कंपनी सोबत बरोबर काय काय येते आणि याची फिटिंग कशी करायची, याच्यामध्ये कुठलं धान्य पेरायचं, कुठकुठली कोणती धान्य याच्या बरोबर पेरता येते, याविषयी आपण पूर्ण डिटेल घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया याच्यासोबत सामान काय काय. याच्याबरोबर त्याच्या चकत्या येतात. 10 प्रकारच्या चकत्या आहेत. वेगवेगळ्या पिकांना आपण वापरू शकतो. त्यानंतर हे पेसर आहे. याच्यामध्ये त्याने आपण 2 फणामधले किंवा 2 टोकन मधलं अंतर किंवा आपल्याला हे किती बसवायचे याच्यावर नंबर दिले. याच्यावर 7, 8, 9 आणि 10. त्याच्यामध्ये 7 नंबर आपण टाकले तर याच्यामध्ये तुम्हाला 7च म्हणजे याचे फण बसवता येतात. 8 नंबरचे टाकले तर 8 बसवता येतात. त्यानंतर 9 नंबरचे टाकले तर 9 फण बसवता येतात आणि 10 नंबरचे टाकले तर 10 फण याच्यामध्ये तुम्हाला बसवता येतात. म्हणजे याचे टाकल्यामुळे या 2 फणातील अंतर कमी जास्त आपल्याला करता येत. त्यानंतर हे 10 प्रकारच्या बरोबर चकत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर याच्यासोबत तुम्हाला एक ड्रम, त्यानंतर हँडल, त्यानंतर हे जे बॅरल आहे हे सीडचं बॅरल आहे. याच्यामध्ये आपण बियाणे टाकू शकतो. त्याच्यानंतर इथे चकती बसवली जाते. म्हणजे इथे 10 आणि इथे 11 चकत्या आहेत. त्यामध्ये आपण चकती कशी बसवायची हे बघणार आहोत आता. याच्यामध्ये इथे चकती आहे. त्यानंतर ही चकती कशी काढली जाते तर याच्यामध्ये याला एक होल आहे. हे एक होल आहे. हे होल बरोबर चकतीवरती आणायचे. त्यानंतर हे इथे एक याला खटका आहे तो फिरवायचा. त्यानंतर हे निघते. त्यानंतर आतमध्ये एक याला टोपण असते. ते असे सहज फिरवले तरी याचा खटका निघतो. त्यानंतर एक चकती आहे. ही चकती अशा प्रकारे काढायची आणि आपल्याला दुसरी टाकायची म्हटले तर दुसरी चकती घ्यायची. याच्या खाचीमध्ये असे टाकायची. उलटी सवश याला कशी टाकली तरी चालते. त्यानंतर हे आहे असं रोलवर बसवायचे. याच्यामध्ये खाचा दिलेत तुम्हाला. त्या खाचानुसार याच्यामध्ये असे बसवायचे. त्यानंतर वरचं टोपण बसवायचं. असे हे चकतीचं बसवले जाते. याच्यामध्ये आतमध्ये ब्रश आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण बियाणं टाकतो. साईडला तुम्हाला ड्रम दिलेला आहे. त्यानंतर हँडलला तुम्हाला कुशन दिलेलं आहे. अशा प्रकारे हे जे सर्व सामान दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला चकत्या दिल्यात. 10 ते 11 प्रकारच्या चकत्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये बियाच्या आकारानुसार वेगवेगळ्या चकत्या आहेत. याच्यामधून तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, भेंडी, सूर्यफूल, राजमा, त्यानंतर सोयाबीन, गहू या प्रकारचे सर्व धान्य तुम्ही याच्यामधून पेरू शकता. आणि याच्यामधलं अंतर हे तुम्हाला कमी जास्त करता येते. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर काय काय पिके खोलीवर पेरावे लागतात, काय काय कमी खोलीवर पेरावे लागतात. कमी खोलीवर जास्त खोलीवर पेरणारी पिके म्हणजे मका, तूर अशा प्रकारची जास्त खोलीवर. त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये इथं एक टोपण दिलेले असते. ते तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. ते टोपण जर इथं बसवले तर यातील जे खोली जाणार आहे ती कमी जास्त त्याच्यावर करता येत. बाकी मग याचे काय मेंटेनन्स वगैरे याचे काय मेंटेनन्स निघत नाही. सगळं क्वालिटीचं सामान आहे. आणि 3-4 वर्षानं काय जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचे स्पेअर पार्ट तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात. आणि याची किंमत ही काय जास्त नाही आणि सरकारी अनुदानात सुद्धा हे पात्र आहे. याच्याबद्दल जे काही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र लागतील ते आपल्याकडे सर्व
मिळते. सागर ॲग्रो मॉलमध्ये तुम्हाला भेटेल. याचा तुम्हाला ॲड्रेस आणि पत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.